नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर 2 ते 3 दिवस झालेले आहेत। अनेक पालकांचा प्रश्न आहे की आम्ही आमच्या फॉर्ममध्ये लॉग इन केलेलं आहे, पण त्या ठिकाणी 3 किलोमीटर असेल किंवा 2 किलोमीटर असेल त्यापेक्षा जास्त अंतराचा टॅब त्या ठिकाणी दाखवला जात नाही। त्यामुळे पालकांना प्रश्न आहे की आम्हाला जे शासनामार्फत किंवा तर पालकांना आता एकच प्रश्न आहे कोर्टामार्फत जे शासनाला निकष देण्यात आलेले आहेत की तुम्ही 1 किलोमीटरची अट रद्द करा, तो आदेश झालेलाच आहे आणि उर्वरित लक्षात घ्या 1 किलोमीटरपेक्षा जास्त 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा पोर्टलवरती उपलब्ध कराव्यात। तर यासाठी शासन 3 ते 4 दिवस घेणार होतं, पण हा दिवसांचा जो कालावधी आहे तो उलटून गेलेला आहे। मग आम्हाला काय करायचं आहे असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पालकवर्गाला पडलेला आहे, कारण का अजून ऑनलाईन फॉर्ममध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही आहेत। त्यामुळे साधारणतः शासनामार्फत हे बदल कधी करण्यात येणार आहे, तर अशाच प्रकारचे प्रश्न सर्व पालकांना पडलेले आहेत। त्यामुळे पालकांना आपण सांगत आहोत की साधारणतः आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, पुढील 2 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। या 2 दिवसांमध्ये पोर्टलवरती अपडेट होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांची जी 1 किलोमीटरची अट आहे ती रद्दच झालेली आहे। फक्त आता एवढंच बाकी आहे की तर आता फक्त एकच गोष्टीची अपेक्षा आहे की लवकरात लवकर शिक्षण विभागाने जो ऑप्शन आहे 2 किलोमीटर 3 किलोमीटर तो ऑप्शन आहे तो ऑनलाईन फॉर्ममध्ये लक्षात घ्या पालकांना उपलब्ध करून दिला पाहिजे। तर साधारणतः 2 दिवसांची अजून पालकांना प्रतीक्षा करायला पाहिजे, त्याच्यानंतर ही अपडेट आहे ती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना काहीच करायचं नाही आहे। ज्याने ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यांनी सुद्धा काही करायचं नाही आहे, कारण का ज्यावेळी फॉर्म सुरू होतील त्यावेळी नव्याने फॉर्म भरण्याची संधी दिली जाईल किंवा याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन म्हणजे फॉर्ममध्ये एडिट करण्याचा ऑप्शन, या दोघांपैकी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। साधारणतः पुढील 2 दिवस म्हणजेच आजचा आणि उद्याचा दिवस प्रतीक्षा करायची आहे। पोर्टलवरती लवकरात लवकर अपडेट होण्याची शक्यता आहे। तर अपडेट झाल्या लगेचच माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अपडेट पोर्टल झाल्यानंतर काही डॉक्युमेंट लागणार आहेत जी तुम्ही यापूर्वी वापरली होती तीच तुम्हाला वापरता येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व पालकांपर्यंत नक्की शेअर करा। थोडी प्रतीक्षा करा, लवकरच पोर्टलवरती वेबसाईटवरती अपडेट येण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।